माझे नाव रंगनाथ पुंडलिक गावडे, राहणार हराळवाडी. मी ह्याच्या आधी कधी घेवड्याची शेती केलेली नव्हती. माझं पहिलंच वर्ष आहे की घेवड्याच्या शेतीमध्ये मी उतरलो आणि 6 फुटी बेड पाडून, मशागत करून आणि नंतर गावखात वगैरे भरून आणि प्रत्येक 1.25 फुटावर आपण अंकुरचं बी टोचून घेतलं. आणि बी टोचून घेतल्यानंतर सुरुवातीला आपण 19 वगैरे अशी औषधं सोडली आणि नंतर सुतळीने बांधून घेतलं आणि वेल पूर्ण तारावर चढल्यानंतर आपण नागअळीचं, परत कीटकनाशक अशा फवारण्या 2-3 केल्या आणि नंतर फुलकळी लागायच्या आधी आपण ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूला मुळा लावून घेतलेला होता. मुळा हा श्रावण महिन्यामध्ये चांगल्या मार्केटमध्ये घावला आणि मुळ्यामधून मला 40,000 ते 45,000चं मला उत्पन्न मिळालं. आणि नंतर लगेच मुळा संपत नाही तोपर्यंत लगेच घेवड्याचं उत्पन्न चालू झालं आणि घेवड्यामध्ये माझा 750-800 किलो माल एका तोड्याला माझा निघत होता. आणि ह्याला आपण हैदराबादला काय वगैरे पाठवलेलं नाही, आपण इथं सोलापूर यार्डात पाठवला आणि सोलापूर यार्डामध्ये आपल्याला 60 ते 65 पर्यंत मार्केट मिळालं. आणि थोडाफार माल कमी आला तरी बाजारामध्ये मी स्वतः विक्री करायचो आणि माल पण द्यायचो. त्यामुळं मला ह्या 15 गुंठ्या घेवड्यातून कमीत कमी मला 2 ते 2.25 लाखाचं प्रॉफिट उत्पन्न मिळालेलं आहे. शेतकऱ्यांना काय आव्हान करा? शेतकऱ्याला मला तर असं वाटतं की ऊसापेक्षाही घेवडा शेती सर्वात उत्कृष्ट आणि फायद्याची शेती आहे. त्यामुळं मी आता थोडा 15 गुंठा केला आहे. पुढच्या वर्षी कमीत कमी एकर तरी मी करणार आहे.